बीड आणि गुन्हेगारी हे समीकरण काय आता महाराष्ट्राला नवीन राहिलेलं नाहीये। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेला बीड जिल्हा अजूनही चर्चेतून बाहेर राहण्याचं काही नाव घेत नाहीये। परंतु या सगळ्या गदारोळात पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत येण्याचं कारण ठरलंय एक हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना। एका बापानं 3 वर्षाच्या पोटच्या मुलीचा जीव घेतल्यानंतर स्वतः देखील गळफास घेतल्याची घटना बीडमध्ये नुकतीच घडलेली आहे। परंतु 3 वर्षाच्या मुलीचा जीव घेऊन तिचा मृतदेह झाडाला लटकवणारा बाप ह्या सगळ्या घटनेमागे नेमकं कारण काय होतं? कुठल्या आर्थिक विवंचनेतून, चारित्र्याच्या संशयावरून की आणखी कुठल्या कारणामुळे बापानं स्वतःच्या मुलीचा जीव घेतला? पत्नीसोबत झालेलं भांडण नेमकं पुढे काय ही दुर्घटना करून बसलं? या संपूर्ण घटनेचा विस्तारात आपण आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय न्यूज टापू। जयराम शहादेव बोराडे असं आत्महत्या केलेल्या त्या तरुणाचं नाव आहे, ज्याचं वय आहे 35, राहणारा भाडसावंगी, बीड जिल्हा। जयरामचे गेल्या 2-3 वर्षांपासून आर्थिक स्थिती जी आहे ती चांगली नव्हती। 2 एकर शेती आणि त्या शेतीतून सुद्धा हवी तशी कमाई त्याला होत नव्हती। उत्पन्नाचं दुसरं साधन म्हणून त्याने पिकअप घेतला, परंतु त्या माध्यमातून सुद्धा त्याची आर्थिक स्थिती काही सुधारली नाही आणि शेवटी तो पिकअप त्याने परत विकला। सुरुवातीला जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा पोलिसांना देखील हेच वाटलं की आर्थिक विवंचनेतून, कर्जबाजारीपणामुळे जयरामनं हे कृत्य केलं असेल, परंतु नंतर खोलवर तपास केल्यानंतर कळालं की यामागे कारण होतं ते म्हणजे जयरामचं दारूचं व्यसन आणि पत्नीसोबत झालेलं भांडण। तर झालं नेमकं काय हे आपण घटनाक्रम पूर्ण समजून घेऊयात। 11 सप्टेंबरला म्हणजे काल परवा जेव्हा ही घटना समोर आली, जेव्हा अक्षराचा मृतदेह लोकांना सापडला, तेव्हा हे कळालं की या घटनेची मूळ सुरुवात होते ती 9 सप्टेंबरपासून। 9 सप्टेंबरला म्हणजे जेव्हा ही घटना घडली त्या दिवशी सकाळी औरंगपूर इथे राहणाऱ्या पत्नीला त्याने माहेरी सोडलं होतं जयरामने आणि त्यानंतर तो तिथूनच आपल्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन आपल्या गावाकडे निघाला होता। 3 वर्षाच्या मुलगी जी आहे अक्षरा, तिला घेऊन जेव्हा जयराम आपल्या गावाच्या दिशेने निघाला तेव्हा जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी सांगितलं की त्यांनी एका हॉटेलवर अक्षराला आणि जयरामला सोबत पाहिलं। ते तिथे चहा घेत होते, अक्षरा तिथे रडत होती। तिथे अक्षराला त्याने चहा बिस्किट खाऊ घातल्यानंतर तो पुढे गेला। आता घटनाक्रमानुसार जर पाहिलं तर 9 सप्टेंबरलाच आपल्याला जयरामचा मृतदेह सापडला होता, परंतु 11 सप्टेंबरपर्यंत अक्षराचा मृतदेह काही सापडत नव्हता। त्यामुळे पत्नी जी आहे, पत्नीला असं वाटलं की यामध्ये घातपात आहे, यामध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती जो आहे तो सामील असेल आणि काहीतरी वाईट अक्षरासोबत झालंय असं सर्वांना वाटलं होतं। 2 दिवस अक्षराचा शोध सुरू होता। सोशल मीडियावर सर्वत्र तिचे फोटोज, मेसेज जो आहे तो फिरत होता, परंतु अक्षराचा मृतदेह किंवा तिच्यासोबत नेमकं काय घडलंय हे पोलिसांना कळत नव्हतं। कारण इमामपूर भागामध्ये जे आहे तिथे आपल्याला जयरामचा मृतदेह सापडलेला होता, परंतु अक्षराबद्दलची माहिती नव्हती। त्यानंतर 11 सप्टेंबरला म्हणजे 2 दिवसापूर्वी गुरुवारी रामगड या ठिकाणी जे देवस्थान आहे तिथे, त्या रामगड या ठिकाणी काही तरुण जेव्हा मॉर्निंग वॉकला तिथे गेले तेव्हा त्यांना एका लिंबाच्या झाडाला 3 वर्षाच्या मुलीचा काळवंडलेला मृतदेह जो आहे तो तिथे त्यांना आढळलेला होता। रामगड ते इमामपूर ह्या दोन्ही घटनास्थळामध्ये अंतर आहे आणि याने म्हणजे स्वतः जयरामने जर मुलीला संपवलं असतं तर मग त्याने त्याच भागामध्ये गळफास का नाही घेतला, हा देखील प्रश्न जो आहे तो सुरुवातीला पोलीस तपासामध्ये विचारण्यात आला। परंतु ह्याच गोष्टीच्या आधारे असं सांगण्यात आलं की कदाचित यामध्ये कुणीतरी तिसरा व्यक्ती जो आहे तो समाविष्ट असावा, त्याचा यामध्ये हात असावा। परंतु जेव्हा खोलवर तपास झाला, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं, तेव्हा कळालं की जयरामनंच आधी आपल्या मुलीचा जीव घेतला आणि नंतर तो पुढे इमामपूर भागामध्ये जाऊन त्याने गळफास घेतला। पण मग जिथे जीव घेतला त्याच भागात जयरामनं स्वतःचं जीवन का संपवलं नाही, यामागे 2 कारणं आहेत। त्यावेळी जयराम जो आहे तो दारूच्या नशेत होता। त्याने त्याच भागामध्ये म्हणजे जिथे अक्षराचा मृतदेह सापडला त्या भागातले विविध झाडावर त्याने प्रयत्न केला असावा, परंतु तिथे झाडांची हाईट म्हणजे मोठं झाड त्याला गवसलं नाही आणि प्रत्येक वेळा जेव्हा त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे पाय जमिनीवर टेकत होते, म्हणून त्याने त्या भागात जे आहे गळफास घेतला नाही असं सांगण्यात आलं। त्यानंतर त्याने त्याची जी बाईक आहे म्हणजे ज्या दुचाकीवर तो अक्षराला घेऊन आला होता ती मध्ये म्हणजे ना इमामपूर ना रामगड, इमामपूरच्या जवळ ती बाईक जी आहे ती सापडली। त्या बाईकमधलं पेट्रोल संपलेलं होतं आणि हा दारूच्या नशेत होता, म्हणून पेट्रोल संपल्यानंतर त्याने बाईक तिथेच सोडली आणि मग तो इमामपूर शिवारात गेला। तिथे त्याला ते झाड आढळलं आणि त्या झाडाला त्याने गळफास घेतला
असा जो अंदाज आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला आहे आणि तपासात हीच गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जयरामनं आधी आपली मुलगी अक्षराचा जीव घेतला, तो रामगड भागामध्ये. तिथे गळा दाबून तिचा जीव घेतल्यानंतर तिला दोराने जे आहे त्या लिंबाच्या झाडाला तिथे तिचा गळफास घेऊन तिचा मृतदेह तिथे लटकवलेला होता आणि नंतर स्वतः इमामपूर भागामध्ये आल्यानंतर त्याने तिथे गळफास घेतला. इमामपूर भागामध्ये जेव्हा त्याचा मृतदेह सापडला तो 9 सप्टेंबरला म्हणजे संध्याकाळी आणि 11 सप्टेंबरला मृतदेह सापडला तो अक्षराचा. आता ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये मूळ कारण जे होतं आत्महत्या आणि त्या मुलीच्या हत्येच्या मागचं कारण जे सांगण्यात आलं ते होतं पत्नीसोबत झालेलं भांडण. मूळ मुद्दा जो होता तो त्यांचा आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली नव्हती आणि सोबत जयरामला दारूचं व्यसन होतं. दारूच पिऊन तो माहेरी आला होता, हिच्या पत्नीच्या माहेरी आला आणि तिथे त्या दोघांमध्ये वाद झाले. त्याने पत्नीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर रागाच्या भरात तो अक्षराला घेऊन तिथून निघून गेला. 2 कारणं सांगण्यात आले की एक म्हणजे पत्नीवरचा राग आहे, पत्नीवरचा राग मुलीवर निघाला आणि तिचा जीव घेण्यात आला असं सांगण्यात आलं. किंवा दुसरं कारण जे सांगण्यात येतंय ते म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलीचं काय होईल या ताणातनं आणि दारूच्या व्यसनामुळे त्याने त्या रागामध्ये स्वतःच्या मुलीचा जीव घेतला. 2 पैकी कुठलं कारण होतं हे काही अजून स्पष्ट झालेलं नाहीये. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा जयराम सोबतच गेलेलं आहे. परंतु एक गोष्ट अत्यंत दुर्दैवी घडली आहे ती म्हणजे 3 वर्षाच्या त्या मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये तिथे सापडलेला आहे. या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांचा तपास अजून सुरू आहे. या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी जे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत त्यामध्ये मुख्य कारण तर तेच सांगितलंय की वाद होते, दारूचं व्यसन होतं, त्यामुळे त्याने ते कृत्य केले. परंतु नेमकं त्याला हे कृत्य करण्यास भाग पाडण्यामध्ये अजून काही वेगळे अँगल्स होते का? पोलीस यामध्ये याचाही तपास करत आहेत. आर्थिक विवंचना, कुठून कर्ज घेतलं होतं, कुणाच्या धमक्या होत्या का? किंवा पत्नीसोबतचे वादामध्ये नेमकं कारण काय होतं? दारूचं व्यसन हे एकमेव कारण होतं की इतर काही कारणं होती? या सर्व अँगलने या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे. परंतु बीडमधले घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो एक प्रकारे हादरून गेलेला आहे. या संपूर्ण घटनेवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि न्यूज टापूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.